पाकिस्ताननं युद्धबंदीवर सहमती दर्शवलेली आहे असं इशाक डार यांनी म्हटलंय। पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी हा दावा केलेला आहे। भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे असं इशाक डार यांचं म्हणणं आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याकडून हा दावा करण्यात आलेला आहे। तर ट्रम्प यांनी सुद्धा सोशल मीडियावर म्हणजे हे या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि भारत आणि पाकिस्ताननं युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं म्हटलेलं आहे। भारत पाक युद्धविरामासाठी तयार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे। त्यानंतर आता इशाक डार हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की युद्धबंदीसाठी पाकिस्तान देखील तयार आहे। तर दोन्ही देशांसोबत चर्चेनंतर युद्धविराम असं रुबियो यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। भारत पाक युद्धविरामासाठी तयार असं डोनाल्ड ट्रम्पही म्हणतायत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सुद्धा म्हणतायत। तर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट काय आहे ते आपण पाहूया। भारत पाकिस्तान तत्काळ आणि पूर्ण युद्धबंदी साठी तयार झालेला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। काल रात्री अमेरिकेनं दोन्ही देशांच्या संघर्षात यशस्वी मध्यस्थी केली असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे काल रात्री ही मध्यस्थी त्यांच्याकडून करण्यात आली। युद्धबंदी केल्याबद्दल, समजूतदारपणा दाखवल्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। तर दोन्ही देशांसोबत चर्चेनंतर युद्धविराम असं रुबियो यांनी सुद्धा म्हटलंय। तर भारत पाकिस्ताननं युद्धबंदीवर सहमती दर्शवलेली आहे असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दावा केलेला आहे। भारत पाकिस्तानमधला वाढता तणाव आणि त्यावर अमेरिकेचं सुरुवातीपासूनच बारीक लक्ष होतं। पहलगामचा हल्ला, त्याच्यानंतर अमेरिकेची आलेली प्रतिक्रिया, ऑपरेशन सिंदूर नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून जर पहिली प्रतिक्रिया आली असेल तर ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची, आणि हे होणारच होतं। भारत अशा पद्धतीने काही हालचाली करेल असं आपल्याला वाटलंच होतं असं ट्रम्प यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं। आणि आता त्यांनी असं म्हटलंय ट्विट करत की काल रात्री दोन्ही देशांसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे, त्यांनी मध्यस्थी केलेली आहे, यशस्वी मध्यस्थी झालेली आहे आणि युद्धविरामासाठी भारत पाकिस्तान दोन्ही देश तयार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। तर भारत आणि पाकिस्ताननं युद्धबंदीवर सहमती दर्शवलेली आहे असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दावा केलाय। भारतीय लष्कराकडनं किंवा भारत सरकारकडनं मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही। 6 वाजता आज परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यावेळेला यामध्ये काही स्पष्ट होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र त्याआधीच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मार्को रुबियो परराष्ट्र मंत्री आहेत अमेरिकेचे, त्यांचं हे ट्विट आहे ते आपण पाहूया। तर भारत पाकमध्ये युद्धविराम असं त्यांनी म्हटलंय। दोन्ही देशांच्या पंतप्रधानांसोबत चर्चेनंतर युद्धविरामाला यश आलं। गेल्या 48 तासात भारत पाकच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली। दोन्ही देशांच्या पंतप्रधानांसोबत चर्चेनंतर युद्धविरामाला यश आलं। गेल्या 48 तासात भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली। पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी असं मार्को रुबियो यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत मार्को रुबियो, जे सातत्यानं पाकिस्तान आणि भारत यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी देखील संवाद साधत होते। भारत आणि पाकिस्ताननं युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी हा दावा केला आहे। भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ट्विट करत त्यांच्याकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे। भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा दावा केलाय। पुन्हा एकदा पाहूयात, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्विट केलंय। त्यांनी असं म्हटलंय, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांसोबत चर्चेनंतर युद्धविरामाला यश आलंय। गेल्या 48 तासामध्ये भारत पाकच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण चर्चा केलेली आहे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। पुढे ते असं म्हणतायत की पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी असल्याचं मार्को रुबियो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। भारत पाकिस्तानमध्ये